गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपला क्लासचा तिसरा दिवस आहे. राईट. व्हॉइस ब्रेक होतोय का? व्हॉइस ब्रेक होत आहे का? आता येतोय का आवाज व्यवस्थित? नाही येते का? आवाज येतो असं म्हणा किंवा आवाज नाही येत असं म्हणा. हो किंवा नाही मला समजत नाहीये. येतोय आवाज. ओके, व्हेरी गुड श्वेता मॅडम. तर आज आपला क्लासचा तिसरा दिवस आहे. राईट. तर आपला पहिल्या दिवशी झाला प्रेझेंट टेन्स. आपण पहिल्याच दिवशीपासून बेसिकच्या सिलेबसला तिथं सुरुवात केली आहे. ओके सुनील सर. ओके. दुसऱ्या दिवशी आपला झाला पास्ट टेन्स. तिसऱ्या दिवशी आज आपल्याला घ्यायचंय फ्युचर टेन्स. राईट. पण जे काही मुलं 1 किंवा 2 दिवस नव्हते बघा, पहिल्या दिवशी काहींना पॉसिबल झालं नाही, काहींना दुसऱ्या दिवशी पॉसिबल झालं नाही तिथं. पण मी रेकॉर्डिंग व्हिडिओ तिथं पाठवले होते. आवाज नाही येते? ओके ओके ओके. अजिबात येत नाहीये का आवाज? येतोय, काहींना येतोय काहींना नाही येत. येत आहे आवाज. ओके. ओके, तर आता आपण स्टार्ट करू. तर हे बघा, आज आपल्याला काय घ्यायचंय तिथं तरी पण काही मुलांना काही तिथं क्युरीज आढळल्यात किंवा त्यांना काही प्रॉब्लेम येतोय थोडासा. तर आज आपण त्यांच्यासाठी तिथं रिव्हिजन घेणार आहोत. ओके. सर तुमचा काहीतरी, सगळे म्हणतायत आवाज येतोय तुमचा काहीतरी, तुम्ही व्यवस्थित चेक करा बरं जरा. सगळे मुलं म्हणतायत की आवाज येतोय म्हणून. हम्म. ठीक आहे. ओके, आता आपण लगेच स्टार्ट करू. आज आपला क्लासचा तिसरा दिवस आहे. आज आपल्याला बघायचंय फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स म्हणजे काय? भविष्यकाळ. जी क्रिया पुढे भविष्यात घडून येणार आहे किंवा जी स्थिती तिथं पुढे येणार आहे. राईट. तर त्याला आपण काय म्हणतो? भविष्यकाळ. भविष्यात घडून येणारी क्रिया. हम्म. तर आपल्याला बघायचंय विथआउट वर्ब, जे की आपण 2 दिवस पण बघितलं आणि आज पण आपण बघतोय विथआउट वर्ब. म्हणजेच काय? थोडक्यात हा सिंपल फ्युचर टेन्स आहे तिथं. हा. विथआउट वर्ब. तर आपल्याला बघायचंय त्याचे जे काही हेल्पिंग वर्ब्स असतात बघा, वर्ब्स टू बी आणि टू हॅव हे तिन्ही काळात तिथं आहेत. टू बी आणि टू हॅव हे वर्ब. ओके. तर जे काही वर्ब आहेत त्याचे पण काही त्याला पण काही हेल्पिंग वर्ब्स असतात. हेल्पिंग वर्ब्स मीन्स व्हॉट? सहाय्यकारी क्रियापद. ओके. तर हे बघा, इथं कोणतं हेल्पिंग वर्ब आहे? 1 मिनिट प्लीज. आता फ्युचर टेन्स मध्ये दोनच हेल्पिंग वर्ब्स असतात. एक असतं टू बीचं हेल्पिंग वर्ब आणि दुसरं असतं टू हॅवचं हेल्पिंग वर्ब. राईट. म्हणजे सगळ्यात जो काही टेन्स इझी आहे तो आहे फ्युचर टेन्स. कारण तुम्हाला काही टेन्शनच नाहीये. टू बीचं सेंटेन्स आलं की तुम्ही काय करणार? विल बी लावणार. आणि टू हॅवचं सेंटेन्स तिथं आलं की तुम्ही सिम्पली काही चॉईस न करता डायरेक्टली तुम्ही तिथं विल हॅव हे हेल्पिंग वर्ब तिथं यूज करणार आहात. तर आता आपण तिथं सब्जेक्ट प्रोनाउन्स लिहून घेऊ. सब्जेक्ट प्रोनाउन्स. पहिल्यांदा आपण इथं डेफिनेशन लिहू याची. ओके, नाही गरज काही. आय म्हणजे काय? मी. ही म्हणजे काय? तो. शी म्हणजे काय? ती. इट म्हणजे काय? तो, ती, ते. दे म्हणजे काय? ते किंवा अनेक जण. राईट. ते किंवा अनेक जण. आता हे काय कशा झाले? सिंग्युलर मध्ये झालेत आणि हे कशात झालेत? प्लुरल मध्ये झालेत. ते, त्या. ओके. ते किंवा त्या अनेक जण. आणखी यू म्हणजे काय? तू किंवा तुम्ही. नेक्स्ट. वी म्हणजे काय? आम्ही किंवा आपण. ओके. आता हे बघा, आता आपण इथं सब्जेक्ट प्रोनाउन्स लिहून घेऊ पहिल्यांदा. आय, ही, शी, इट. एखाद्या व्यक्तीचं नाव लिहू आपण इथं. राम. वी,
यू अँड दे. आता हे बघा, जसं की आपण पास्ट टेन्स मध्ये बघितलं होतं टू बीच्या सेंटेन्सेस मध्ये, काय बघितलं होतं तिथं? तिथं दोन हेल्पिंग वर्ड्स होते, वॉज आणि वर. आता इथं एकच हेल्पिंग वर्ब आहे, त्यामुळे आपण इथं सगळ्यांना काय घेणार आहोत? विल बी. विल बी. विल बी. काहीही सब्जेक्ट प्रोनाउन येऊ, टेन्शन घ्यायचं नाही. लाईफ आपण जन्म टेन्शन घ्यायचं नाही घेतलाय. विल बी. आता आपण एक्झाम्पल्स घेऊ. आता हे बघा, आय विल बी म्हणजे काय? मी काहीतरी असेल, मी असेल. ही विल बी म्हणजे काय? तो असेल, तो काहीतरी असेल. शी विल बी म्हणजे काय? ती काहीतरी असेल. इट विल बी म्हणजे काय? तो, ती, ते. फक्त आपण पर्सनशी रिलेटेड आपण इट वापरत नाही. नेचरशी रिलेटेड वापरतो, अॅनिमलशी रिलेटेड वापरतो, बर्डशी रिलेटेड वापरतो. ओके, किंवा एखाद्या निर्जीव वस्तूंशी रिलेटेड आपण तिथं इट वापरतो. राईट. राम विल बी. राम असेल. वी विल बी. आम्ही असू किंवा आपण असू. यू विल बी. तुम्ही असाल किंवा तू असशील. नेक्स्ट, दे विल बी. ते असतील. आता आपल्याला घ्यायचे तिथं एक्झाम्पल्स. मला सभेसाठी, सॉरी, मला सभेसाठी नाही, मला आपल्याला टू बी चे सेंटेन्सेस तिथे घ्यायचे, टू बी चे. हा, आणि इकडे घ्यायचे आपल्याला टू हॅव चे. मी भविष्यात शिक्षक असेल. कसं येईल याचा आन्सर? मी भविष्यात शिक्षक असेल. कसं येईल? व्हॉट विल बी दी आन्सर? आय विल बी टीचर इन फ्युचर. व्हेरी गुड शुभांगी मॅडम, व्हेरी गुड. व्हेरी गुड प्रज्ञा मॅडम. आय विल बी टीचर इन फ्युचर. बरोबर. आय सब्जेक्ट काय आहे? आय. त्याच्यानंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचंय, विल बी. रिमेनिंग पार्ट ऑब्जेक्ट, विल बी टीचर इन फ्युचर. राईट. नेक्स्ट, तो भविष्यात, तो भविष्यात आपण जरा दुसरे एक्झाम्पल घेऊ बघा. तो संघाचा कर्णधार असेल. तो संघाचा कर्णधार असेल. कसं होईल? तो संघाचा कर्णधार असेल. कर्णधार, कॅप्टन. बरेच लोकांना माहित असेल कॅप्टन म्हणजे कर्णधार, पण जे काही छोटे मुलं असतात बघा, आपल्या क्लासमध्ये भरपूर छोटे पण मुलं आहेत, अगदी थर्ड पासून मुलं आहेत, मी होमवर्क बघितले त्यांचे. राईट. करेक्ट जयवंत सर. त्यामुळे त्यांच्यासाठी सांगितलंय कॅप्टन म्हणजे कर्णधार. ही विल बी कॅप्टन. तो संघाचा कर्णधार असेल. ही सब्जेक्ट काय आहे? ही. हेल्पिंग वर्ब विल बी. कॅप्टन. कॅप्टन कशाचा? कशाचा कॅप्टन असणार आहे तो? ही विल बी कॅप्टन. विल बी कॅप्टन ऑफ टीम. टीम म्हणजे काय? संघ. ऑफ म्हणजे काय? ऑफ टीम म्हणजे काय? संघाचा. राईट. नेक्स्ट सेंटेन्स आपण तिथे घेऊयात. ती परीक्षेसाठी अभ्यास करत असेल. चला आन्सर रेडी ठेवा लगेच सगळ्यांनी. ती परीक्षेसाठी अभ्यास करत असेल. आन्सर रेडी पाहिजे. शी विल बी रेडी फॉर एक्झाम असेल. साठी, साठी म्हणजे काय? फॉर. शी विल बी स्टडी इन दी एक्झाम. अभ्यास इन दी नाही येणार, फॉर. फॉर, फॉर म्हणजे साठी. आपण सगळं शिकणार आहोत पुढे, डोंट वरी. ती परीक्षेसाठी अभ्यास करत असेल. येस म्हणजे काय? शी. विल बी स्टडिंग करत म्हणजे काय? स्टडी प्लस आयएनजी. स्टडिंग फॉर एक्झाम. फॉर एक्झाम. जसं की तुम्ही अभ्यास करता पेपरसाठी. आता 12वीच्या पेपरसाठी अभ्यास करत असताल. माग
आता 10वीच्या पेपरसाठी अभ्यास करत असताल. नेक्स्ट, तो एक लांब प्रवास असेल. काय येईल आता इथं? नाही गोंधळणार तुम्ही. काय येईल बरं सांगा? तो एक लांब प्रवास असेल, कसं येईल? इट विल बी लॉंग जर्नी. व्हेरी गुड शुभांगी मॅडम, व्हेरी गुड. ही विल बी नाही, मग मी त्यासाठीच तुम्हाला म्हणले होते बरेच मुलं तिथं गोंधळणार आहेत. ओके, इट विल बी येईल, कारण हे बघा काही मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे. मला हे नाही समजत की तो वे आणि नक्की कोणते. ओके, हे बघा, तो एक लांब प्रवास असेल. हम्म तो तो प्रवास आपण काय तो एखाद्या निर्जीव वस्तूसाठी वापरतो ना. पहिली गोष्ट, आपण माणसासाठी, एखाद्या व्यक्तीसाठी आपण कधीही तिथं इट वापरत नाही. तो ती ते यांच्यासाठी वापरतो, पण कशासाठी वापरतो आपण तिथं? निर्जीव वस्तूंसाठी, प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी, नेचरसाठी. राईट. तो एक लांब प्रवास असेल, मग काय लिहायचं आता? तो इट हेल्पिंग वर्ब विल बी रिमेनिंग ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट. काय म्हणतो आपण? एक लांब प्रवास असेल. एक एक म्हणजे काय? ए यूज करतो आपण तिथं, आर्टिकल ए. ए आर्टिकल, राईट. इट विल बी ए लॉंग जर्नी. तुम्ही हे ध्यानात ठेवायचंय. आर्टिकल आपण अ एन डी हे आर्टिकल्स आपण कधी युज करतो? कधी पण सिंग्युलर नाउन तिथं असेल किंवा सिंग्युलर वस्तूंसाठी आपण तिथं युज करतो. कधी आपण आर्टिकल तिथं ह्याच्याकरता युज नाही करत. प्लुरल साठी कधी आर्टिकल्स आपण तिथं युज करत नाही. किंवा प्रॉपर नाउन साठी आपण तिथं आर्टिकल कधी युज करत नाही. प्रॉपर नाउन म्हणजे काय? तुमचे नाव झाले प्रॉपर नाउन, त्याला आपण कधी आर्टिकल्स युज करत नाही. तुमचं जे काही नाव असेल ते. 5वं एक्झाम्पल आपण तिथं घेऊयात. बाळ मे महिन्यात जन्मले असेल. व्हॉट विल बी दी आन्सर? बाळ मे महिन्यात जन्मला असणार आहे. बाळ मे महिन्यात जन्मले असेल. बाळ काय घेतलंय आपण? सिंग्युलर नाउन घेतलंय, राईट. बरोबर. बाळ झाला सब्जेक्ट, करता. बेबी त्याच्यानंतर आपण घेतो हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब कोणतं? विल बी. विल बी बॉर्न इन मे मंथ. मे मंथ कशाच्या तरी आत, म्हणजेच काय? मे महिन्यात. इन मे मंथ. ऑन ऑन म्हणजे काय? कशाच्या तरी वर, कशाच्या तरी सरफेस वर. हा. 6वं एक्झाम्पल आपण तिथं घेऊयात. आम्ही परिषदेत बोलणार आहोत. परिषद परिषद म्हणजे काय? परिषद म्हणजे काय? परिषद कॉन्फरन्स. करा बरं आता सेंटेन्स. सेंटेन्स क्रिएट करा आता. वी विल बी टॉकिंग इन कॉन्फरन्स. टॉकिंग टॉक बोलणे. स्पीक स्पीकिंग बोलणे. आम्ही म्हणजे काय? वी, राईट. वी विल बी रिमेनिंग पार्ट स्पीकिंग इन कॉन्फरन्स. कॉन्फरन्स. नेक्स्ट सेंटेन्स. तुम्ही एका मिनिटात तिथे असाल. तिथे असाल. एका मिनिटात कसं येईल? तुम्ही एका यू विल बी देअर इन 1 मिनिट. व्हेरी गुड शुभांगी मॅडम, व्हेरी गुड. यू विल बी देअर इन 1 मिनिट. व्हेरी गुड मीनाक्षी मॅडम. कसं येईल? तुम्ही म्हणजे काय? यू झाला सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब विल बी देअर
यू विल बी देअर इन 1 मिनिट. आता देअर दोन स्पेलिंग्स आहेत या. होमोफोन्स. होमोफोन्स म्हणतो आपण याला. THERE म्हणजे काय? तिथे. आणि देअर म्हणजे काय? त्यांचे. THEIR देअर म्हणजे त्यांचे. THERE देअर म्हणजे तिथे. ओके. हा तिथं तुम्ही डिफरन्स ध्यानात ठेवायचा आहे. ते त्यांचे. दे देअर. नेक्स्ट सेंटेन्स आपण तिथं घेऊयात. ते नवीन कार चालवत असतील. व्हॉट विल बी द आन्सर? ते नवीन कार चालवत असतील. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट. येस प्लस हेल्पिंग वर्ब प्लस रिमेनिंग पार्ट. व्हेरी गुड. व्हेरी गुड सोनम मॅडम. सोनम मॅडम, देअर THEIR घ्यायचंय. THERE घ्यायचंय तिथं. THERE. ते म्हणजे काय? दे विल बी ड्रायव्हिंग ए न्यू कार. न्यू कार. ओके. काही दिसत नाहीये का रे? क्लिअर दिसत नाहीये का? काही मुलं म्हणतायत क्लिअर नाही दिसत आहे. दिसतंय का क्लिअर? बघा बरं. 1 मिनिट. आता दिसतंय का? आता दिसतंय का? मगाशीच बरं होतं. राजू भगत सर दिसतंय का आता? ते काय होतंय, लाईट आहे ना वर, त्यामुळे रिफ्लेक्ट होतंय बघा, रिफ्लेक्शन होतंय. आता दिसत आहे. ओके. जेव्हा दिसत नाही. नाही आता. दशरथ सर काय दिसतंय की नाही आता? ओके. काही म्हणताय दिसतंय, काही म्हणताय नाही दिसत, त्याच्यामुळे मला जरा कन्फ्युजन आहे. आणि मला समजत नाही, कारण कसं आहे, कधी कधी माझंच रिफ्लेक्शन इथं वर होतंय, इथं होतंय. रिफ्लेक्ट होती लाईट. आता आपण घेतोय नेक्स्ट सेंटेन्सेस. पहिल्यांदा आपण तिथं सब्जेक्ट प्रोनाउन्स लिहून घेऊयात. आय, ही, शी, इट, ही, शी, इट, राम, वी, यू, अँड दे. आता आहे बघा, इथं सुद्धा काहीही चॉईस नाहीये. इथं सुद्धा काहीही चॉईस नाहीये बघा. तुम्हाला तिथं एकच हेल्पिंग वर्ब यूज करायचंय. मॅम ग्रुप में सेंड कर देना क्वेश्चन. दिसतंय का? आता हे बघा, टू हॅव मध्ये आपण सेंटेन्स घेत बघतोय आता आपण. ओके. आता आपल्याला बघायचंय टू हॅव. टू हॅव मध्ये काय येईल? एकच हेल्पिंग वर्ब आहे. कशामध्ये? फ्युचर टेन्स मध्ये. ते कोणतं आहे? विल हॅव आहे. राईट. काय फॉर्म्युला? येस प्लस एच व्ही प्लस ओ. येस प्लस विल हॅव प्लस ओ ऑब्जेक्ट, असं पण आपण तिथं घेऊ शकतो. ओके. आता हे बघा, इथं आपण काय यूज करतोय? विल हॅव. विल हॅव. ओके. येस मॅम, क्लिअर दिसते. ओके. आता आपण तिथं सेंटेन्सेस घेऊ काही. आता हे बघा, आय विल हॅव म्हणजे काय? माझ्याकडे काहीतरी असेल. ही विल हॅव म्हणजे काय? त्याच्याकडे काहीतरी असेल, त्याच्याकडे. नेक्स्ट, इट विल हॅव म्हणजे काय? तो, ती, ते, त्याच्याकडं, तिच्याकडं.
कशाशी रिलेटेड? निर्जीव वस्तूंशी रिलेटेड. राम विल हॅव. राम जवळ, रामला, रामकडे काहीतरी असेल. आवाज नाही येत? आवाज येत नाहीये का? हे बघा, राम जवळ किंवा रामकडे काहीतरी असेल. वी विल हॅव म्हणजे काय? आम्ही किंवा आपण. आम्हाला आमच्या जवळ किंवा आपल्याकडे काहीतरी असेल. नेक्स्ट, यू विल हॅव मीन्स व्हॉट? तुझ्याकडे किंवा तुला किंवा तुमच्याकडे काहीतरी असेल. दे दे विल हॅव म्हणजे काय? त्यांना त्यांना नाही, त्यांना त्यांच्या जवळ त्यांच्याकडे काहीतरी असेल. ओके. आता आपण एक्झाम्पल घेऊयात. माझ्याकडे 2 पुस्तके असतील. व्हॉट विल बी दी आन्सर? माझ्याकडे 2 पुस्तके असतील. आय विल हॅव 2 बुक्स. व्हेरी गुड. सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस रिमेनिंग पार्ट. आय विल हॅव 2 बुक्स. व्हेरी गुड. नेक्स्ट वन. आय विल हॅव 2 बुक्स. व्हेरी गुड जेवण सर. त्याच्या जवळ फक्त एकच पेन असेल. त्याच्या जवळ फक्त एकच पेन असेल. आय हॅव ओनली 1 पेन. व्हेरी गुड. ही विल हॅव ओनली 1 पेन. व्हेरी गुड. त्याच्या जवळ. बरोबर. ही विल हॅव टू असं नाही येणार. हॅव टू नाही येणार. हॅव टू नाही येणार. हॅव टू कधीतरी नंतर तुम्हाला आपण शिकणार आहोत नंतर. ही विल हॅव येणार. हॅव टू, हॅज टू, एम टू, इज टू, आर टू आपण नंतर वापरतो. ही विल हॅव. एखादी गोष्ट एखाद्याला करावंच लागणार आहे, सक्ती असेल तर आपण तिथे हॅव टू, हॅज टू असं वापरतो. ही विल हॅव ओनली 1 पेन. ओके. ही विल हॅव ओनली 1 पेन. तिला अनेक मैत्रिणी असतील. तिला अनेक मैत्रिणी असतील. कसं येईल? शी विल हॅव सो मेनी फ्रेंड्स. शी विल हॅव सो मेनी फ्रेंड्स. व्हेरी गुड. बरोबर. बरोबर दशरथ सर. दशरथ सर दिसतंय ना आता? सुवर्ण मॅडम. राज भगत सर दिसतंय का? ओके. राज भगत सर होते कोणीतरी. तिला अनेक मैत्रिणी असतील. शी विल हॅव सो मेनी फ्रेंड्स. सो मेनी फ्रेंड्स. त्याला लांब शेपटी असेल. लेफ्ट व्हायचं नाहीये कुणी, कारण आपल्याला रिव्हिजन घ्यायची आहे आज अर्धा तास. तिथं आपण कंपॅरिझन करणार आहोत तिन्ही पण टेन्सची. कंपॅरिझननी चार्ट देणार आहे तुम्हाला एक. इट विल हॅव ए लॉंग टेल. बरोबर. त्याला लांब शेपटी असेल. शेपटी कुणाला आहे? प्राण्याला, पक्ष्याला आपण म्हणतो. राईट. म्हणजे काय लिहितं? इट. नेक्स्ट हेल्पिंग वर्ब विल हॅव लॉंग टेल. राईट. इट विल हॅव ए लॉंग टेल. रामला 2 मुले असतील. रामला किती मुलं असतील? रामला 2 मुलं असतील. रामला मुलं मुलं मुली नाही, मुलं. राम विल हॅव 2 बॉईज.
टू सन्स. सन. बरोबर. बरोबर. राम विल हॅव टू किड्स. राम विल हॅव टू किड्स. राईट. नेक्स्ट. आपल्याकडे पुरेसे पैसे असतील. कसं येईल? आपल्याकडे पुरेसे पैसे असतील. बरोबर. इनफ मनी. इनफ म्हणजे काय? पुरेसा. खूप पण नाही आणि कमी पण नाही. आपल्याला पुरेल एवढा पुरेसा. वी विल हॅव इनफ मनी. राईट. वी विल हॅव इनफ मनी. वी विल हॅव इनफ मनी. व्हेरी गुड. तुमच्याकडे दोन मांजर असतील. तुमच्याकडे दोन मांजर असतील. बरोबर. व्हेरी गुड. यू विल हॅव टू कॅट्स. तुम्ही म्हणजे काय? यू. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब विल हॅव टू कॅट्स. राईट. यू विल हॅव टू कॅट्स. व्हेरी गुड. मुलींना खूप सारे कपडे असतील. मुलींना खूप सारे कपडे असतील. कसं येईल? गर्ल्स विल हॅव सो मेनी क्लोथ्स. व्हेरी गुड मीनाक्षी मॅडम. गर्ल्स विल हॅव सो मेनी क्लोथ्स. ओके. गर्ल्स विल हॅव सो मेनी क्लोथ्स. आता आपल्याला तिन्ही टेन्सेसची तिथं रिव्हिजन घ्यायची आहे. एक चार्ट बनवून देणार आहे मी तुम्हाला तिथं. डोंट वरी. इथं असतील वर्ब. इथं असतील टेन्स.
आता इथं आपण वर्ब कोणकोणते घेणार आहोत? टू बी म्हणजे असणे, टू हॅव म्हणजे मालकी असणे, राईट. आता इथं आपल्याला घ्यायचं प्रेझेंट टेन्स. इथं घ्यायचं आहे पास्ट टेन्स, भविष्य भूतकाळ, आणि इथं घ्यायचं आहे फ्युचर टेन्स, भविष्यकाळ. भविष्यकाळ, राईट. आता आपण इथं पहिल्यांदा वर्ड्स लिहून घेऊ. आय, ही, शी, इट, राम, वी, यू, दे. आय म्हणजे मी, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे तो ती ते, राम एखाद्या व्यक्तीचं नाव, वी म्हणजे आम्ही आपण, यू म्हणजे तू तुम्ही, दे म्हणजे ते. वी यू दे म्हणजे प्लुरल्स, प्लुरल नाउन्स. नेक्स्ट, आय, ही, शी, इट, राम, वी, यू, दे. वी यू दे. पूर्ण बोर्ड दिसत आहे ना सगळ्यांना? पूर्ण बोर्ड. ओके, इथपर्यंत लास्ट पर्यंत दिसला पाहिजे. ओके, आता हे बघा आपल्याला इथं हेल्पिंग वर्ड्स बघायचे कोणकोणते आहेत ते. प्रेझेंट टेन्स आहे हा, राईट, वर्तमान काळ. टू बी आपण बघितलंय, टू बी म्हणजे काय. टू बी चे हेल्पिंग वर्ड सांगा बरं, प्रेझेंट टेन्स मध्ये कोणकोणते आहेत ते टू बी चे हेल्पिंग वर्ड. एम इज आर, एम इज आर, व्हेरी गुड, एम इज आर. एव्हरीबडी इज आन्सरिंग, एम इज आर. ओके. नेक्स्ट, पास्ट टेन्स मध्ये टू बी चे हेल्पिंग वर्ड्स काय आहेत? पास्ट टेन्स मध्ये टू बी चे हेल्पिंग वर्ड्स काय आहेत? करेक्ट प्रज्ञा मॅडम, करेक्ट वैभव सर, करेक्ट मीनाक्षी मॅडम. दोनच हेल्पिंग वर्ब्स आहेत, राईट, ऑज आणि वर. ऑज आणि वर. आणि नेक्स्ट, नेक्स्ट वन, फ्युचर टेन्स मध्ये किती हेल्पिंग वर्ड्स आहेत? विल बी, बरोबर सोना मॅडम, विल बी, राईट. नेक्स्ट, आय, ही, शी, इट, राज, राज घेऊ किंवा राम घेऊ, वी यू दे. वी यू दे हे झाले प्लुरल नाउन्स. आय, ही, शी, इट, राम, वी यू दे. आय, ही, शी, राम, इट, वी यू दे, राईट. आता हे बघा, आय, आय नंतर आपण कोणतं हेल्पिंग वर्ड तिथे यूज करतो? आय नंतर सांगा बरं. एम इज आर, व्हेरी गुड. आय नंतर कोणतं कोण करतो? एम, दशरथ सर, बरोबर. आय नंतर आपण तिथे यूज करतो एम, राईट. आता ही, शी, इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव राम, याच्यानंतर आपण कोणतं हेल्पिंग वर्ड तिथे यूज करतो? इज, व्हेरी गुड, इज. वी यू दे किंवा प्लुरल नाउन कोणतं यूज करतो आपण? हेल्पिंग वर्ड आर, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता आहे बघा, आय, ह्याच्यानंतर काय करतो आपण यूज? आय नंतर ऑज. आय, ही, शी, इट, राम.
याच्यानंतर आपण एकच हेल्पिंग वर्ब यूज करतो ते आहे ऑज. वी यू दे ह्याच्यानंतर काय यूज करतो आपण हेल्पिंग वर्ब? वर. व्हेरी गुड. व्हेरी गुड. वर. राईट. नेक्स्ट आता इथं सिंगल आहे, तर मला एक सांगा याच्यानंतर कोणतं यूज करतो फ्युचर टेन्स मध्ये? कोणतं यूज करतो? एम, इज, आर, ऑज और विल बी कोणतं यूज करतो? फक्त एक. विल बी. विल बी. विल बी. राईट. तर आता आपण तिथं पहिल्यांदा एक्झाम्पल्स घेणार आहोत. ओके. मी खूप आनंदी आहे. सांगा बरं कसं होईल? मी खूप आनंदी आहे. बरोबर. आय एम व्हेरी हॅपी. बरोबर. दुसरं आपण मुद्दाम कंपॅरिझन करतोय. मी खूप आनंदी होतो. पास्ट टेन्स घेत आहोत म्हणून इथं घेतलं आहे होतो. व्हॉट विल बी द आन्सर? आय वॉज व्हेरी हॅपी. आय वॉज व्हेरी हॅपी. व्हेरी गुड. नेक्स्ट. मी खूप आनंदी असेल. माझा 12वीचा रिझल्ट लागणार आहे. मी खूप आनंदी असेल. माझा 10वीचा रिझल्ट लागणार आहे. मी खूप आनंदी असेल. माझी एक्झाम जवळ येणार आहे. मी खूप आनंदी असेल. व्हेरी गुड आकांक्षा मॅडम. फ्युचर टेन्स आहे त्यामुळे काय लिहितं? आय विल बी व्हेरी हॅपी. मला आता जेवण करायचं आहे. मी खूप आनंदी आहे. व्हेरी गुड प्रिशा मॅडम. नेक्स्ट सेंटेन्स आपण इथं घेऊया. ते ते व्यापारी आहेत. ते व्यापारी आहेत. कसं होईल बरं? ते व्यापारी आहेत. ही इज बिझनेसमॅन. ही इज बिझनेसमॅन. आणखी वी कॅन से मर्चंट. मर्चंट ऑल्सो. ओके. दे म्हणजे काय? ते. ते नंतर आपण काय यूज करतो? दे नंतर आपण काय यूज करतोय? आर. मर्चंट. मर्चंट. ओके. आता आपण मुद्दाम एक एक्झाम्पल घेतलंय. एक एमचं घेतलं, एक आरचं घेतलं. राईट. तिन्हीचे पण घेतले असते पण याच्या आधी आपण घेतलेले आहेत ऑलरेडी. आणि तिन्हीला इथं जागा पुरणार नाही. त्याच्यामुळे आपण काय घेतलं? इथं दोनच एक्झाम्पल घेतलेत. आता दुसरं. ते व्यापारी होते. कसं येईल? ते व्यापारी होते. दे वर बिझनेसमॅन. दे वर मर्चंट. राईट. ते व्यापारी असतील. स्वप्नाली मॅडम ते व्यापारी असतील. कसं येईल? दे विल बी मर्चंट्स. व्हेरी गुड.
इथपर्यंत कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? इथपर्यंत प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, टू बीचं आपलं सगळं झालंय. हम्म? नाही अडचण. प्रज्ञा मॅडम म्हणतायत काहीच प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट आणखी कुणाला काही प्रॉब्लेम? मीनाक्षी मॅडम म्हणतायत काहीच प्रॉब्लेम नाही. सानिया मॅडम म्हणतायत काहीच प्रॉब्लेम नाही. तर मग कुणालाही प्रॉब्लेम नाही, त्याच्यामुळे आपण वळूया टू हॅवच्या सेंटेन्सेस कडे. ओके. तर हे बघा, टू हॅव. टू हॅवचे जे काही प्रेझेंट टेन्स आहे, प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट टेन्स. तर टू हॅवचे हेल्पिंग वर्ड्स काय आहेत प्रेझेंट टेन्स मध्ये? मला एकदा सांगा. हा, करेक्ट अनुज सर, करेक्ट सानिया मॅडम, करेक्ट मीनाक्षी मॅडम. हॅव आणि हॅज. व्हेरी गुड. हॅव आणि हॅज. आणि हॅज. राईट. नेक्स्ट. इथं काय हेल्पिंग वर्ब पास्ट टेन्स मध्ये टू हॅवचा हेल्पिंग वर्ब सांगाल का? हॅड. व्हेरी गुड. एकच हेल्पिंग वर्ब आहे, हॅड. नेक्स्ट. फ्युचर टेन्स मध्ये काय काय हेल्पिंग वर्ब्स आहेत टू हॅवचे? विल हॅव. विल हॅव. बरोबर. तर आता आपण इथे एक्झाम्पल घेऊ. आता आधी आपल्याला बघायचंय हॅव आणि हॅज तिथं कुठं युज करायचंय. तर आय, आय असल्यावर आपण तिथं काय युज करतो? आय. कोणतं हेल्पिंग वर्ब युज करतोय आपण? हॅव की हॅज? आय असल्यावर मी, आय, आय हॅव. आपण काय युज करतो इथं? आय हॅव. राईट. ही, शी, इट किंवा एखादं नाऊन आहे, काय युज करतो आपण तिथं? ही, शी, इट. हॅव किंवा हॅज मध्ये बघायचं आपल्याला, प्रेझेंट टेन्स मध्ये बघायचंय. हॅज. व्हेरी गुड. हॅज. आणि वी, यू, दे प्लुरल असल्यावर काय यूज करतो आपण? हॅव की हॅज? हॅव की हॅज? बरोबर. हॅव. नेक्स्ट. आता इथं काय करतोय आपण? सगळ्याला एकच यूज करतोय. ही, शी, इट, राम, वी. ही, शी, इट, राम, वी, यू, दे. ओके. हॅड यूज करतोय आपण सगळ्याला. राईट. नेक्स्ट. आय, ही, शी, राम, इट, वी, यू, दे. तुम्हाला जर टू हॅव सेंटेन्स आलं आणि तो जर काळ पास्ट टेन्स किंवा फ्युचर टेन्स असला, काही असो काही नसो, फक्त तिथं टू हॅव सेंटेन्स मात्र असलं पाहिजे. डोळे झाकून तुम्ही काय करायचं तिथं? पास्ट टेन्स जर आला तर हॅड करायचंय आणि प्रेझेंट टेन्स फ्युचर टेन्स जर आला तर तिथं विल हॅव यूज करायचंय. तुम्ही मधून झोपेतून जरी उठला तरीही तुम्हाला सांगता यायला पाहिजे. आणि ते सांगता येईल असं मला इथं दिसतंय तुमचा परफॉर्मन्स बघून. 1 मिनिट. माझ्या जवळ इथं दोन्हीकडे पण हॅव हॅव येईल, त्याच्यामुळे आपण एक काम करू, वेगळं एक्झाम्पल चेंज करू. इथं दोन्ही पण जर आयचं घेतलं, आय, तर दोन्हीकडे पण हॅव हॅव यूज करावं लागेल आपल्याला. त्याच्यामुळे वेगळं घेऊ जरा एक्झाम्पल. त्याच्याकडे स्कूटर असेल. स्कूटर आहे. कसं होईल? त्याच्याकडे स्कूटर आहे. आन्सर काय येईल? ही हॅज ए स्कूटर. व्हेरी गुड. ही हॅज ए स्कूटर. बरोबर शुभांगी मॅडम. बरोबर अनुज सर. ही हॅज ए स्कूटर. राईट. दुसरं, त्याच्याकडे स्कूटर होती. काय आन्सर येईल? त्याच्याकडे स्कूटर होती. व्हेरी गुड. ही हॅड ए स्कूटर. ही हॅड ए स्कूटर. व्हेरी गुड. त्याच्याकडे स्कूटर असेल.
त्याच्याकडे स्कूटर असेल. ही विल हॅव ए स्कूटर. व्हेरी गुड. बरोबर आहे. त्यांना आज आमंत्रण आहे. कसं येईल? त्यांना आज आमंत्रण आहे. देच देच घेतलंय आपण इथं. दे हॅव इन्व्हिटेशन. दे हॅव इन्व्हिटेशन टुडे. राईट. इथं दोन्ही पण टाईपचे आपण सेंटेन्स कव्हर केलेत. हॅव आणि हॅजचे. हॅज हॅव. राईट. इथं आपण कव्हर केलेत. इथं फक्त आपलं एज एक राहिलंय इथचं. इथं पण आपण ऑज वरचे कव्हर केलेत. इथं पण आपण विल बीचं कव्हर केलंय ऑलमोस्ट. ओके. नेक्स्ट. त्यांना आज आमंत्रण होतं. कसं येईल? त्यांना आज आमंत्रण होतं. दे हॅड इन्व्हिटेशन टुडे. व्हेरी गुड प्रतिज्ञा मॅडम. व्हेरी गुड प्रिशा मॅडम. दे हॅड इन्व्हिटेशन टुडे. राईट. नेक्स्ट. त्यांना आज आमंत्रण होतं. आमंत्रण असेल. त्यांना आज आमंत्रण असेल. दे विल हॅव इन्व्हिटेशन टुडे. व्हेरी गुड सानिया मॅडम. व्हेरी गुड. तर हे बघा, आज आपला आतापर्यंत आपला प्रेझेंट टेन्स झालाय, पास्ट टेन्स झालाय आणि फ्युचर टेन्स तिथं झालाय. राईट. प्लस त्याची रिव्हिजन सुद्धा झाली आहे. तर उद्या आपण काय करणार आहोत बघा. आतापर्यंत पण आपले सगळे पॉझिटिव्ह सेंटेन्स झाले. उद्या आपण काय घेणार आहोत? पॉझिटिव्ह सेंटेन्स घेणार आहोत. कशाचे? तिन्हीचे पण कंबाईन घेणार आहोत आपण. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. त्याचे अफर्मेटिव्ह सेंटेन्स घेणार आहोत, त्याचे निगेटिव्ह सेंटेन्स घेणार आहोत आणि त्याचे इंट्रागेटिव्ह सेंटेन्स सुद्धा घेणार आहोत. म्हणजे होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य आणि प्रश्नार्थक वाक्य आपण तिथं घेणार आहोत. त्यामुळं कोणीही तिथं लेक्चर उद्या मिस करू नका. ओके. आणि जे काही हे फोटोज मी पाठवणार आहे ते सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. आणि नंतर मी तुम्हाला होमवर्क पाठवते लगेच अर्धा एक तासात. आणि रेकॉर्डिंग सुद्धा तिथं मी तुम्हाला पाठवते. तर भेटूयात उद्याच्या लेक्चरमध्ये. उद्याचं लेक्चर सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आज उद्याच्या लेक्चरमध्ये काय काय होणार आहे? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. तिन्ही पण टेन्सचे तिथं होकारार्थी, नकारार्थी आणि प्रश्नार्थक वाक्य. म्हणजे बघा, एखादा पॉझिटिव्ह सेंटेन्स तुम्हाला दिलंय तर त्याचं नकारार्थी वाक्य तिथं कसं बनवायचंय हे पण उद्या आपण तिथं शिकवणार आहोत. प्लस एखादा निगेटिव्ह सेंटेन्स तिथं दिलंय त्याचं इंट्रागेटिव्ह सेंटेन्स, त्याचं प्रश्नार्थक वाक्य तुम्हाला तिथं तिथं कसं बनवायचंय हे पण तुम्हाला तिथं आपण उद्या शिकवणार आहोत. त्यामुळे उद्याचं लेक्चर तुम्ही मिस करू नका. ओके. चला तर मग भेटूयात उद्या. तोपर्यंत बाय बाय. व्यवस्थित होमवर्क कम्प्लीट करा.